मत ही आहे किंवा आमची सगळ्यांची प्रामाणिक मनोमन इच्छा आहे की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मागच्या 2.5 वर्ष जे काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्याकडे पाहता माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनाच पुन्हा संधी मिळावी 24ला बहुमत आल्यानंतर हे शिवसेना म्हणून आमचं मत आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न कुठपर्यंत आलाय आणि जरांगे पाटील यांना समजवण्यामध्ये महायुतीला शिवसेनेला यश आलंय नेत्यांना? मी सतत माननीय मनोजदादांच्या संपर्कामध्ये आहे। त्यांचा माझा नेहमी फोनवरती संपर्क असतो। त्यांना मी त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भात आपण काय भूमिका घेतलेली आहे, आम्ही किती पुढे गेलेलो आहोत, या सगळ्या बाबतीत त्यांना नेहमी अपडेट करत असतो। मला विश्वास आहे की मराठा आरक्षण जे दिलेलं आहे राज्य सरकारनं ते अजूनपर्यंत आपण कोर्टात टिकवलेलं आहे। त्या अनुषंगानं हे कायम कोर्टामध्ये टिकेल या संदर्भात किंवा ज्या कुणबी नोंदींचा विषय त्यांनी काढला होता, हैदराबाद गॅजेटचा विषय त्यांनी काढला होता, सगळ्या सोयऱ्यांचा विषय त्यांनी काढला होता, या संदर्भात शासन स्तरावरती वेळोवेळी आम्ही बैठका घेतोय, त्याचा पाठपुरावा करतोय। सरकार दिलेल्या शब्दापासून किंचितही बाजूला हटलेलं नाही। त्यामुळे आम्ही केलेले जे प्रयत्न आहेत ते निश्चितपणे मान्य मनोजदादा समजावून घेतील असं मला वाटते। ओके, अभी जा रहा हूं मैं, फ्लाइट का टाइम हो गया। लाडकी बहन को लेकर के जो है अजीत पवार और शिवसेना में जो है आपत्ति जताई है कि उन्होंने जितना भी प्रचार किया उसमें कहीं भी मुख्यमंत्री की तस्वीर नहीं लगाई गई। इसको लेकर के कल जो है बातचीत हुई, क्या इस पे ये क्या मामला है? देखिए, कैबिनेट मीटिंग